आपल्या प्रतिष्ठान या संघटनेचे अध्यक्ष आज महाशिवरात्रीच्या दिवशी 8 ते 12 वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही योग स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। त्यामध्ये अनेक शाखांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जवळपास 133 विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आणि यात आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यात जवळपास 70 मुली या योग स्पर्धेमध्ये सहभागी होत्या आणि एक चांगल्या प्रकारचा एक प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला। श्री शंकराला आदियोगी असंही म्हणतात आणि श्री शंकर हा योगाचा जनक असंही म्हटलं जातं। हा सुवर्ण योग साधून आज महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात जो होता योग स्पर्धेचा त्यासाठी सुप्रसिद्ध योगाचार्य वीणा निमकर यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। त्यानंतर आमचे जे दिनेशभाई ठक्कर जे आहेत यांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आणि आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आजच्या दिवशी साजरा केला। याबद्दल आमचा म्हणजे आता आम्हाला खूप आनंद होतो आहे। त्यानंतर आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज महाशिवरात्री दिवशी आपण शंकराला दूध अर्पण करतो, तर आज आम्ही जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शंकराचं रूप समजून त्या सर्वांनाच आम्ही आज दूध त्या ठिकाणी दिलं आणि प्रसाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना साबुदाण्याची खिचडी आम्ही या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं महाशिवरात्री साजरी केली असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आज वाटतं आणि खूप आनंद होतो आहे आम्हाला या सर्व गोष्टीचा। धन्यवाद। बगैर समाज का बगैर जमीन एकता समाज की तरफ से भी आज यहाँ अपना स्वामीनारायण हॉल में बाहर हम लोग ने शरबत का वितरण किया महाशिवरात्रि के निमित्त। तो कम से कम 1200 लोगों ने शरबत प्रसाद लिया और महाशिवरात्रि हम लोग ने ऐसा साझा किया। हाँ, इसमें सहयोगी कौन था? कुंवर सिंह, लाला, पप्पू और सबका हो गया ना। स्वामीनारायण हॉल के जो बच्चे लोग हैं उन लोग ने साथ सहकार दिया और सब लोग की मेहनत से वो प्रोग्राम अच्छी तरह से पार हो। और वो सुधीर बघेल, दिनेश बघेल, राम महेश बघेल, रामवीर बघेल, ये सब सहयोगी थे। महाशिवरात्रि के दिन अपना प्रतिष्ठान संस्था और स्वामीनारायण हॉलचे संस्थापक त्यांनी जे योगाची शिबिर घेतली होती लहान मुलाच्या 8 ते 12 वर्षाची, एकदम चांगल्या प्रकारे निघालेली आहे आणि आम्ही महाप्रसाद म्हणून मसाला दूध आणि खिचडीचं वाटप केला होता आणि त्यांनी पण पारितोषिक दिलेलं आहे आपल्या संस्थांनी आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पार पाडला।